आज आपण कंपाऊंड इंटरेस्ट हा एक महत्त्वाचा टॉपिक आपण शिकणार आहोत. हा टॉपिक आपल्याला ITI सेकंड इयर, ITI सेकंड इयर तसंच कुठल्याही सर्व जसं की RRBची जी क्लास 4 भरती आहे त्या सिलेबसमध्ये पण आहे. नंतर सर्व स्पर्धा परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम त्याच्यामध्ये मग आपली MPSC असो, UPSC असो किंवा इतर कुठलीही सरळ सेवा या सर्व परीक्षामध्ये आपल्याला प्रश्न राहतो सिंपल इंटरेस्टवरती, सिंपल इंटरेस्ट किंवा आपण म्हणतो कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज. याच्यावरती आपल्याला 100% परीक्षेमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन राहतो. जसं की तुम्हाला मी आता एक क्वेश्चन दाखवतो. हा बघा एक क्वेश्चन की जो काय दिला क्वेश्चन इथं, एका मुद्दल रकमेवर दर शेकडा 10% दराने 2 वर्षाच्या चक्रवाढ व्याज 945 होते, तर मुद्दलाची रक्कम किती असेल? हा क्वेश्चन जस्ट नुकत्याच झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 24 पेपर 2 दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी जो पेपर झाला होता त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. म्हणजे जवळपास प्रत्येक चांगल्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये MPSC असो, UPSC असो किंवा कोणतीही स्टेट लेवलची परीक्षा असो, सरळ सेवा भरती असो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती क्वेश्चन राहतो. तसंच हा आपल्या ITI मध्ये पण सिलेबसला आहे. तर हा टॉपिक आपण दोन्ही पद्धतीने कसा कव्हर होईल, म्हणजे हा ITIच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पण कव्हर होईल आणि तुम्ही जर समजा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर नक्की तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पण तुम्हाला याचा उपयोग होईल. त्या उद्देशाने आपण हा करणार आहोत. तर माझी अशी अपेक्षा आहे की हा जर व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही हा जो 58 नंबरचा जो क्वेश्चन आला होता हा होता सेट क्रमांक A. ठीक आहे, MPSC जी प्री होती राज्यसेवेमध्ये त्याला पेपर 2 हा क्वेश्चन तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला करू शकता. आणि तुम्हाला हा आल्यानंतर तुम्ही माझी अपेक्षा आहे की तुम्ही याची कमेंट जे आहे याचं उत्तर जे आहे कोणतं याचं उत्तर येईल, 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, हे कमेंट जे आहे ते उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करावं अशी माझी अपेक्षा आहे. तर आपण या टॉपिकला इथं सुरुवात करूया आणि बेसिक पासून जे आहे आपण या टॉपिक इथं समजून घेऊया. होऊ शकते की व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकतो, परंतु आपला कन्सेप्ट जो आहे कंपाऊंड इंटरेस्ट बद्दल तो आपला इथं पूर्ण येतं, नक्कीच आपला समजून घेईल पूर्ण येतं आणि तो आपल्याला जे आहे परीक्षेमध्ये एक क्वेश्चन जो आहे तो आपला इथं फिक्स होईल. तर चला मित्रांनो आपण इथं सुरुवात इथं करूया. तर सर्वात अगोदर समजताना आपण हा टॉपिक अगोदर आपल्याला इथं नेमका कंपाऊंड इंटरेस्टचा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचं. एखादं एक्झाम्पल घेऊन बघूया. बघा काय म्हणते, राजेश बॉरोज ₹50,000 फ्रॉम अ बँक फॉर अ फिक्स्ड टाइम पिरियड 2 years ॲट द रेट ऑफ 4% पर ॲनम. म्हणजे राजेशने बँकेकडून ₹50,000 निश्चित कालावधी म्हणजे 2 वर्षाकरता 4% वर्षाने दरसाळ 4% वर्षांनी घेतली आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला की आपण काय म्हणतो की किती जे पैसे त्यांनी बँकेकडून घेतले आहेत त्याला आपण काय म्हणतो, मुद्दल. त्याला आपण काय म्हणतो, मुद्दल किंवा इंग्रजीत त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल. तर मी नेहमी लिहिणार नाही, तर त्याला आपण सिम्बॉल घेऊया पी. पी म्हणजे काय होणार, मुद्दल. तर इथं मुद्दल किती आहे, ₹50,000. ठीक आहे. पुन्हा काय म्हणतात, टाइम पिरियड म्हणजे किती वर्षाकरिता. टाइम त्याला आपण सिम्बॉल घेऊ, त्याला एन घेऊया. तर किती वर्ष, हे किती आहे, 2 वर्ष आहे. नंतर रेट ऑफ इंटरेस्ट त्याला आपण स्मॉल आर घेऊया. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 4% पर ॲनम. पर्सेंट PCPA असं आपण करू शकते इंग्रजीमध्ये PCPA किंवा मराठीमध्ये दर साल दर शेकडा अशामध्ये पण येऊ शकते, दर साल दर शेकडा. ठीक आहे. तर ह्या आपल्याला गोष्टी दिल्या आहेत आणि त्याने विचारलं आहे की आपल्याला याच्यामध्ये काय असेल तर एवढे पैसे त्यांनी समजा घेतले आहेत. ठीक आहे. आता आपल्याला याचा शोधायचं आहे की नेमकं हा आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे की नेमकं एक काय राहतो सिंपल इंटरेस्ट आणि दुसरा असतो कंपाऊंड इंटरेस्ट. याच्यामधला जो फरक आहे म्हणजेच सरळवाढ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधला फरक आपण इथं समजून घेणार अगोदर बेसिकली. तर बघा पहिल्या वर्षाकरिता आपल्याला माहिती आहे की सरळवाढ व्याज म्हणजेच आपण त्याला म्हणतो आपण सिंपल इंटरेस्ट. याचा फॉर्म्युला जो आहे की आपण आय इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहित आहे की P मल्टिप्लाय N मल्टिप्लाय R भागेला 100. ठीक आहे. तर आपल्याला इथं काय मिळेल, P किती आहे 50,000. ठीक आहे. N किती आहे, रेट वर्ष आपण इथं पहिल्या वर्ष बघतोय N इज इक्वल टू 1 आणि R जो आहे ते किती आपल्या इथं 4% आणि भागेला इथं 100. ठीक आहे.
तर हा 0 2 0 का होती वरची कॅन्सल होतील, तर आपल्याला काय मिळेल 500 गुणिला 4 म्हणजे किती 2000 रुपये. ठीक आहे, म्हणजे पहिल्या वर्षी जर म्हटलं समजा आपण, तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट किती आलेला आहे इथं 2000 रुपये आपल्याला व्याज इथं आलेलं आहे सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे, आता समजा कोणत्या एखाद्या कारणानुसार एखादं काही अर्जन आलं आणि तो हा जो व्याज आहे हा व्याज तो राजेश भरू शकला नाही, म्हणजे जर त्यानं हा व्याज परतफेड केली नाही, परतफेड त्यांना समजा केली नाही, तर तेव्हा आता बँक काय करेल, तेव्हा त्याचं जे आता जे मुद्दल बँक जे पकडेल, ज्याच्यावर बँक व्याज आकारेल, बँक आता कशावर व्याज पकडणार, आता मुद्दल जे आहे पी हे किती होणार आहे 50,000 त्याच्या अगोदरचं मुद्दल प्लस त्याच्यामध्ये हे सिंपल इंटरेस्ट जो आहे हा त्यामध्ये ऍड करेल, म्हणजे एकूण प्रिन्सिपल जो आहे तो आता इथे किती होणार आहे 52,000 ते आता प्रिन्सिपल कन्सिडर करेल. आणि दुसऱ्या वर्षाकरिता बँक हे व्याज जे आहे ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करेल बघा, सिंपल इंटरेस्ट बँक कसा कॅल्क्युलेट होता P मल्टिप्लाय N मल्टिप्लाय R डिवायडेड बाय 100. म्हणजे दुसऱ्या वर्षाकरता हा जो प्रिन्सिपल P आहे हा किती होणार आहे 52,000 रुपये, किती होणार आहे 52,000 रुपये मल्टिप्लाय N म्हणजे दुसऱ्या वर्षाकरता एकच वर्ष, आणि R किती आहे 4% भागेला किती 100. जर आपण 0 0 पुन्हा 0 0 कॅन्सल केलं तर आपल्याला काय मिळते 520 गुणिला 4 म्हणजे आपल्याला किती होते 5 म्हणजे किती 2080 रुपये. हे काय होणार आपलं सिंपल इंटरेस्ट फॉर सेकंड इयर, म्हणजे दुसऱ्या वर्षाकरता हे व्याज होईल, म्हणजे काय सिंपल इंटरेस्ट फॉर सेकंड इयर. ठीक आहे, म्हणजे पहिल्या वर्षाकरता सिंपल इंटरेस्ट किती होतं 2000 होतं, दुसऱ्या वर्षाकरता किती आला आहे 2080 आला आहे, किती आला आहे 2080 आला आहे. तर आता बघा पहिल्या वर्षाकरता 2000, दुसऱ्या वर्षाकरता 2080, म्हणजे या दुसऱ्या वर्षामध्ये काय झालं आहे की जे व्याज जे आहे व्याज कशावर आकारला आहे, या जो पहिल्या वर्षाचं व्याज जे पेंडिंग होतं त्या व्याजावर व्याज आकारलं आहे. म्हणजे काय होतं इथं म्हटलं समजा आपण इथं सिंपल इंटरेस्ट फॉर सेकंड इयर मायनस फर्स्ट इयर, जर समजा आपण डिफरन्स जर बघितला तर 2080 मायनस 2000 तर किती रुपयाचा फरक पडतो 80 रुपयाचा फरक पडतो. ठीक आहे, म्हणजे हे 80 रुपये जे आहेत हे काय झालेलं आहे हे व्याजावर व्याज आकारलं आहे, आणि यालाच म्हणतो आपण, ही जी पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपण व्याजावर व्याज आकारतो त्याला म्हणतो आपण कंपाऊंड इंटरेस्ट. मित्रांनो आपला कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, म्हणजे जर समजा आपण एखादं व्याज बँकेतून काढलं असेल आणि ते व्याज जर आपण कोणत्या कारणास्तव जर भरलं नाही, तर बँक काय करते त्या व्याजावर व्याज आकारते, त्याच पद्धतीला म्हणतो आपण कंपाऊंड इंटरेस्ट. बँकिंग सिस्टीम मध्ये कंपाऊंड इंटरेस्ट ही प्रचलित आहे, बँकेमध्ये ही सिस्टीम उपयोग केल्या जाते. म्हणजेच आपण इथं काय कन्सेप्ट बघतो इथं की जर इफ द इंटरेस्ट इज पेड ऑन द प्रिन्सिपल ॲज वेल ॲज अक्युर्ड इंटरेस्ट इट इज कॉल्ड ॲज कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे जर आपण रेट जो व्याज असतो व्याज आपण मुद्दलवरती प्लस जो काही इंटरेस्ट आपला पेंडिंग असेल त्या पेंडिंग वरती इंटरेस्ट वरती जर आपण व्याज पूर्ण पे करसाल, म्हणजे व्याजावर व्याज जर आपण भरत असाल तर ती जी पद्धत आहे त्या पद्धतीला म्हणणार आपण इथं कंपाऊंड इंटरेस्ट, किंवा त्याला म्हणतो आपण चक्रवाढ व्याजाची पद्धत. तर याची पद्धत जी आहे ही पद्धत आता बँकिंग प्रणालीमध्ये जनरली प्रचलित आहेत. तर याच्याकरता आपण एखादा फॉर्म्युला जो आहे, आता प्रत्येक वेळेस आपण समजा आता ठीक आहे तो 2 वर्षाकरता होतं, ठीक आहे आपण तिसऱ्या वर्षाकरता आता अमाऊंट किती होईल आपली, समजा म्हटलं समजा आपण तिसऱ्या वर्षी सपोज जर राजेशने जर समजा आता यावर्षी पण त्याने समजा व्याज भरलं नाही, यावर्षी पण समजा जर राजेशने व्याज भरलं नाही, तेव्हा त्याची अमाऊंट जी आहे तेव्हा त्याची अमाऊंट किती होणार आहे, राजेशची अमाऊंट जी आहे म्हणजे अमाऊंट फॉर थर्ड इयर हा किती होणार आहे, पहिला प्रिन्सिपल, नंतर इंटरेस्ट फॉर फर्स्ट इयर आणि इंटरेस्ट फॉर सेकंड इयर, म्हणजे किती येईल तर सेकंडचा फॉर इंटरेस्ट आपण म्हणजे किती येईल 50,000 रुपये, ठीक आहे प्लस 2,000 रुपये प्लस 2,080 रुपये. म्हणजे आता त्याला जे व्याज लागेल त्याला किती लागेल 54,080 रुपयावरती त्याला व्याज भरावं लागेल. म्हणजे त्याची जे आहे कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये व्याज जे आहे मुद्दल जे आहे ती वाढत जाईल, त्यामध्ये मुद्दल प्लस जो रिक्युरिंग इंटरेस्ट आहे तो त्याच्यामध्ये ऍड होत जाणार त्यामध्ये. तर आपण याच्याकरता एक डेडूचा फॉर्म्युला असतो की कंपाऊंड इंटरेस्ट करता फॉर्म्युला, तो आपण कशा पद्धतीने ड्राईव्ह करायचा किंवा तो आपण इथं बघूया याच्यामध्ये. बघा सर्वात अगोदर की डिडक्शन ऑफ फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे चक्रवाढ व्याजाचे आपण सूत्र कशा पद्धतीने मिळणार. बघा कन्सिडर करूया, इफ प्रिन्सिपल पी मुद्दल पी रेट ऑफ इंटरेस्ट पर एनम आर आहे आणि पिरियड जो आहे तो समजा इथं आपण एन घेतला एन टाइम आणि एन हा वर्षामध्ये आहे, देन द वी डिड्यूस द कंपाऊंड इंटरेस्ट फॉलो. म्हणजे पहिल्या वर्षाकरता
आपण जर म्हटलं प्रिन्सिपल पहिल्या वर्षाकरता किती आपलं पी आहे, सिम्पल इंटरेस्ट जो आहे तो आपला काय येणार पी मल्टिप्लाय एन मल्टिप्लाय आर भागिले 100, म्हणजे तिथं पहिल्या वर्षाकरता एन इज इक्वल टू 1 राहते प्रत्येक वर्षाकरता एका वर्षाकरता, आणि मग आपल्याला काय मिळेल तर सिम्पल इंटरेस्ट जो आहे तो किती मिळेल पी आर भागिले 100. ठीक आहे, तर इथं अमाऊंट काय होणार प्रिन्सिपल प्लस हा जो आला चक्रवाढ व्याज ते व्याज पी प्लस आय, इथे आपण पी मुद्दल प्लस पी आर अपॉन 100 जो आपला पहिल्या वर्षाचा व्याज आला ते व्याज, तर याच्यामध्ये कॉमन काढलं पी आपल्याला काय मिळेल पी कंसामध्ये 1 प्लस आर अपॉन 100. हे काय झालं आपलं की अमाऊंट आफ्टर फर्स्ट इयर, अमाऊंट आफ्टर फर्स्ट इयर एका वर्षानंतर आपल्याला एवढी अमाऊंट परत मिळेल. ठीक आहे, आता काय होणार दुसऱ्या वर्षाकरता आपण इथं कंपाऊंड इंटरेस्ट बघतोय, दुसऱ्या वर्षाकरता आपण ही जी अमाऊंट आहे याला आपण प्रिन्सिपल कन्सिडर करणार, याला आपण काय कन्सिडर करणार प्रिन्सिपल कन्सिडर म्हणजे मुद्दल कन्सिडर करणार, म्हणजे काय प्रिन्सिपल फॉर सेकंड इयर. सेकंड इयरला प्रिन्सिपल काय होईल जे आपली जसे मागच्या एक्झाम्पल मध्ये आपली पूर्ण अमाऊंट किती झाली होती 52,000 अमाऊंट झाली होती पहिल्या वर्षानंतर, तेव्हा आता इथं ती अमाऊंट जी आहे इथं कन्सिडर झाली आहे पी कंसामध्ये 1 प्लस आर अपॉन 100 ते आपण इथं कन्सिडर केलं. हे झालं पहिल्यांदा फिक्स मुद्दल प्रिन्सिपल आता दुसऱ्या वर्षाकरता, आणि पुन्हा एन किती 1 आहे आर किती आहे इथपर्यंत, आणि रेट ऑफ इंटरेस्ट जो बदलेल आणि वर्ष एकच वर्ष इथपर्यंत, हे जर आपण अप्लाय केलं तर युज सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युलानुसार पी मल्टिप्लाय एन मल्टिप्लाय आर भागेला 100, इथं पी ची किंमत जी आहे ते काय होणार याची अमाऊंट पहिल्या वर्षी अमाऊंटची. ठीक आहे, तर हा आपण बघितलं पी इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 मल्टिप्लाय 1 इंटू आर अपॉन 100, तर आपल्याला मिळते इथं पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 मल्टिप्लाय आर अपॉन 100. तर हे काय झालं दुसऱ्या वर्षाकरता व्याज. आज दुसऱ्या वर्षाकरता अमाऊंट जे आहे ते काय होणार आहे पहिलं प्रिन्सिपल आपलं प्लस इंटरेस्ट. आता प्रिन्सिपल जो आहे हा होता पहिल्या वर्षाचा अमाऊंट म्हणजे पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 प्लस पी इन ब्रॅकेट 1 प्लस अमाऊंट, तर हा जो आहे फॅक्टर पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 हा इथं दोन्ही मधून कॉमन काढणार आपण. जर इथून जर कॉमन काढला इथे इथे राहणार 1, आणि जर आपण या प्लसच्या नंतरच्या म्हणून कॉमन काढला इथे राहणार आर अपॉन 100, म्हणजे इथं 1 हा आला पहिल्यामधून आणि आर अपॉन 100 हा दुसऱ्यामधून, तर 1 प्लस आर अपॉन 100 इंटू 1 प्लस 1 अपॉन 100 हा होतो याचा स्क्वेअर, म्हणजे आपल्याला जे आहे दुसऱ्या वर्षाकरता जे आपल्याला अमाऊंट होणार आहे ते अमाऊंट काय होणार आहे पी इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आर अपॉन 100 रेस्ट टू द पॉवर 2. हे झालं आपलं काय अमाऊंट फॉर सेकंड इयर व्हाईल कॅल्क्युलेटिंग द कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट शोधताना चक्रवाढ शोधताना आपल्याला अमाऊंट जी आहे ही पी कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 चा पाहतांक 2 एवढी आपल्याला अमाऊंट बँकेला किंवा त्यात परत करावं लागेल त्यामध्ये. नेक्स्ट बघू आपण तिसऱ्या वर्षाकरता. आज तिसऱ्या वर्षाकरता जे प्रिन्सिपल जे आहे प्रिन्सिपल काय होणार आहे प्रिन्सिपल होणार आहे सेकंड इयरचं अमाऊंट. सेकंड इयरची काय होईल अमाऊंट होणार आहे जी की सेकंड इयरची अमाऊंट जी आहे ती किती आहे पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 चा स्क्वेअर. तर तिसऱ्या वर्षाकरता आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना पहिल्या वर्षाचा अमाऊंट दुसऱ्या वर्षाचा अमाऊंट करणार आपण मल्टिप्लाय बाय यांची किंमत 1 आहे आर अपॉन 100, तर इथं आपल्याला काय मिळेल पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय हा आर अपॉन 100, आणि हा झाला आपलं काय आलं सिम्पल इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट फॉर थर्ड इयर. इंटरेस्ट फॉर थर्ड इयर, तर अमाऊंट काय थर्ड इयरची काय होणार पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस म्हणजे हा मुद्दल प्लस हे वरती आपलं इंटरेस्ट काढा ते इंटरेस्ट, याच्यामधून आपण पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 चा स्क्वेअर हा आपण कॉमन काढला, आतमध्ये इथे राहणार 1 इथे राहणार आर अपॉन 100, तर पुन्हा आपल्याला मिळेल आणि त्याला फॉर्म्युला काय मिळेल पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 चा क्यूब, म्हणजे जनरली जर समजा आपण हे काय झालं आपलं अमाऊंट फॉर थर्ड इयर, तर हे आपल्याला अमाऊंट झाली कोणत्या वर्षीची तिसऱ्या वर्षाकरता पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 चा पॉवर 3, म्हणजे ही काय होणार आपली सरळ चक्रवाढ व्याजानुसार आपल्याला मिळणारी पूर्ण राशी ती होणार. ठीक आहे, आणि हे अमाऊंट जर समजा आपण काढली तर आपल्याला पूर्ण त्याचं जे व्याज जे आहे कंपाऊंड इंटरेस्ट ते आपल्याला कसं मिळेल कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट म्हणून आपल्याला प्रिन्सिपल हा मायनस करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे चक्रवाढ व्याज. सिमिलरली अमाऊंट ॲट द एंड ऑफ nth इयर इज, म्हणजे आपल्याला जर म्हटलं की 10 वर्षानंतर किती मिळेल किंवा 15 वर्षानंतर किती मिळेल, तर आपला हा जो वरचा एन आहे जसं की इथं पहिल्या वर्षाकरता किती होतं इथं एन पॉवर 1 होता, दुसऱ्या वर्षाकरता जी अमाऊंट तिकीट झाली होती एन पॉवर 2 झाला, तिसऱ्या वर्षाकरता किती अमाऊंट झाली तर 3 झाला, म्हणजे जनरली फॉर्म्युला जो आहे तो काय राहणार आहे अमाऊंट इन कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 पॉवर एन. इथे एन काय इयर आहे किती वर्षामध्ये, तिथं आर काय रेट ऑफ इंटरेस्ट आहे इथं 1 आणि पी काय मुद्दल आहे. ठीक आहे,
आणि कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे जो आपल्याला चक्रवाढ व्याज आहे कारण ते अमाऊंट म्हणून आपल्याला प्रिन्सिपल मायनस करावं लागते तेव्हा आपल्याला काय मिळतं कंपाऊंड इंटरेस्ट तर मिळेल. म्हणजे फॉर्म्युला जो आहे तो आपला काय होणार पी इन ब्रॅकेटमध्ये 1+r/100n ही झालेली अमाऊंट त्यामधून आपल्याला काय मायनस करावं लागेल प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल हे मायनस करावं लागेल म्हणजे आपल्याला काय मिळेल चक्रवाढ व्याज मिळेल. म्हणजे चक्रवाढ व्याज आपल्याला डायरेक्टली मिळणार नाही आपल्याला अगोदर अमाऊंट कॅल्क्युलेट करावं लागेल म्हणजे पूर्ण रास कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्या रासमधून आपल्याला काय मायनस करावं लागेल प्रिन्सिपल हा मायनस करावा लागेल. तर मित्रांनो हे होतं आपलं जनरल फॉर्म्युला की कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच त्याला म्हणतो आपण चक्रवाढ व्याज चा फॉर्म्युला जो आहे त्याचा आपण जे अमाऊंट जी आहे ती पहिल्यांदा आपण काय करतो आपण अमाऊंट ते अमाऊंटचा फॉर्म्युला काय आला आहे पी कंसामध्ये 1+r/100 चा पॉवर n इथे r आहे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजाचा दर आणि n हा नंबर ऑफ इयर ठीक आहे. आणि तेव्हा आपलं जे चक्रवाढ व्याज जे आहे कंपाऊंड इंटरेस्ट ते काय राहते ही आलेली अमाऊंट मायनस याच्यामध्ये आपल्याला काय मायनस करावं लागेल प्रिन्सिपल हा मायनस करावं लागेल तेव्हा आपल्याला काय मिळेल चक्रवाढ व्याज इथं मिळेल. याच्यावरती पण क्वेश्चन एक्झाम मध्ये भरपूर विचारलेले असतात ते पण आपण इथं काही क्वेश्चनचा आपण इथं सराव पण इथं करणार आहोत तर त्याच्यानुसार आपण क्वेश्चनचा सराव केल्यानंतर आपल्याला नक्की जे आहे ते तुम्हाला इथं लक्षात येईल तर आपण याला कशा पद्धतीनं पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तुम्ही जर आवश्यक वाटत असेल की आपला हा टॉपिक इथं कर हा असा असेल चांगला वाटत असेल मला आणि तुम्हाला समजत असेल तर तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता. तर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन इथं जा की आता क्वेश्चन 2. आता क्वेश्चन 2 मध्ये बघा आपल्याला विचारलाय फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 15,625 at the rate of 8% per annum for 3 year compounded annually. ठीक आहे. आता बघा इथं जे कंपाऊंडेड जे आहे ते अॅन्युअली क्वार्टरली वगैरे ना त्याच्या पद्धतीने पाहून घेऊ आपण की कशा पद्धतीने आपण रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो आपण कशा पद्धतीने त्याची आपण गणना करतो म्हणजे इंटरेस्ट आपण कसा बदलतो. बघा केस 1 जर समजा आपण इंटरेस्ट हा ऍडेड टू द प्रिन्सिपल ऍट द एंड ऑफ इच इयर म्हणजे प्रत्येक वर्षाच्या शेवटी आपण जर इंटरेस्ट हा ऍड करतो ठीक कंपाऊंड करतो ठीक आहे त्या फॉर्म्युला काय राहणार आहे पी इन ब्रॅकेटमध्ये 1+r/100 पॉवर n आणि कंपाऊंड इंटरेस्ट राहणार a मायनस p. जर व्याजाची गणना हे काय असेल वार्षिक असेल तर कशी असेल वार्षिक असेल तर व्याजाची गणना तर म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट हा दर वर्षानंतर ऍड होतो ठीक आहे आपण कॅल्क्युलेट करणार तर जर समजा हा जर कालाची गणना जी आहे ही जर हाफ इयरली असली म्हणजे ठीक आहे म्हणजे अर्धवार्षिक असेल काय असेल अर्धवार्षिक असेल ठीक आहे. तर हा आपला जो इथे येणार आहे इथे आपण काय करायचं तर इथं 1/2 ने इथे मल्टिप्लाय करणार आहोत म्हणजे किंवा या r ला आपण 2 डिवाइड करणार आहोत आणि पॉवर मध्ये ट्वाइस n येणार आहे किती येणार आहे 2n म्हणजे काय वेन इंटरेस्ट इज कंपाऊंडेड हाफ इयरली देअर आर 2 कन्व्हर्जन पिरियड इन इच इयर आफ्टर 6 months each institution हाफ इयरली रेट विल बी हाफ ऑफ द अॅन्युअल रेट ॲट दिस रेट है ना. म्हणजे काय होणार आहे जसं की समजा आपण एका वर्षामध्ये आपण व्याज जे आहे आपण 2 पद्धतीने म्हणजे पहिले जे 6 महिने झाले समजा फॉर एक्झाम्पल आपण समजा म्हटलं 10,000 रुपये समजा आपण व्याजाने दिले 10% किती दिले आपण 10,000 रुपये आपण 10% दिले त्याचं 6 महिन्याकरता व्याज 6 महिन्याकरता व्याज किती होईल p मल्टिप्लाय n मल्टिप्लाय r भागिले 100 p किती आहे 10,000 रुपये n किती आहे आता n म्हणजे काय ते वर्ष तर वर्ष किती राहणार 1/2 मल्टिप्लाय r किती आहे 10 आहे भागिले किती राहते 100 तर 0 0 0 0 कॅन्सल किती इथं किती 1000 भागिले 2 म्हणजे इथे 500 ठीक आहे. हे काय येणार आपलं व्याज येणार आहे कोणतं व्याज येणार आहे हे 6 महिन्यानंतर मिळणार व्याज आहे ठीक आहे. आणि या 6 महिन्यानंतर जे आपण मुद्दल जे कन्सिडर करणार आहोत ते आपली मुद्दल जी होणार आहे ती होणार आहे हा प्रिन्सिपल 10,000 प्लस हा 500 म्हणजे आपलं जे पुन्हा जे 6 महिन्याकरता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत त्याच्याकरता आपण मुद्दल किती पकडणार आहोत तर हे 10,500 एवढं मुद्दल पकडणार आपण आणि तेव्हा जर समजा आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला बघा उत्तर जे आहे ते इथं काय येणार आहे मुद्दल किती पकडला आपण 10,500 पकडलं तर किती तिथं किती होणार आहे 1,050 भागिले 2 म्हणजे किती होईल 5 2 5 म्हणजे 525 हे आपलं पुढच्या 6 महिन्याकरता व्याज होईल. म्हणजे काय बघा पहिल्या 6 महिन्याकरता व्याज झालं किती 500 नेक्स्ट 6 महिन्यात किती झालं 525 म्हणजे इथं डिफरन्स किती आला 25चा डिफरन्स आला आहे. म्हणजे जर समजा आपण ही व्याजाची गणना जर आपण हाफ इयरली केली तर आपला फरक किती पडतो 25चा फरक पडतो. तर इथं करायचं काय आपण इथं जेवढं आपण हाफ इयर म्हटलं तर काय करायचं त्याला त्या आपण तर 2 ने डिवाइड करायचं आणि पॉवर मध्ये 2 ने मल्टिप्लाय करायचं. जर समजा क्वार्टरली असेल तर आपण इथे किती करतो वर्षाचे आपण किती भाग करतो आपण एका वर्षामध्ये किती भाग असतात 4 असतात 12/3
अपॉन क्वार्टर म्हणजे किती होतं हे ते 3 मंथ. ठीक आहे, 4 आपण डिवाइड करतो आपण त्याला, म्हणजे इथं जे आहे आपण 1/4 घेणार आणि पॉवर मध्ये किती घेणार 4 घेणार. ठीक आहे, आणि आपला कंपाऊंड इंटरेस्ट काय तेच कंपाऊंडचा फॉर्म्युला अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. म्हणजे जनरल फॉर्म्युला हा झाला. मग तुम्हाला म्हटलं की याचे काय केलं आपण, जर हाफ इयरली असेल तर 1/2 पॉवर मध्ये ट्वाइस एन. ठीक आहे, क्वार्टरली असेल तर 1/4 पॉवर मध्ये 4n. तर इथं n काय वर्षामध्ये दिलं. ठीक आहे, आणि जर समजा आपल्याला कंपाऊंडेड व्हेन टाइम बिलॉंग्स टू बिलिंग फ्रॅक्शन ऑफ द इयर, टाइम जर फ्रॅक्शन मध्ये जर असेल जसं की तुमचा 5 वर्ष 1/4 इयर असेल. ठीक आहे, तर पहिल्यांदा 5 वर्षा काळाच्या काळात 5 वर्षाकरता काय होणार, अमाऊंट किती होणार आहे, पी इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आर अपॉन 100 पॉवर 5, आणि नंतर मग 1/4 इयर करता काळाचं किती तिथं पी प्लस 1/4 आर अपॉन 100 पॉवर 1, ते किती काय म्हणजे 1. ठीक आहे, म्हणजे इथं जो आहे आपण तो किती काढलाय 1/4 वर्षाकरता काढलं. समजा आपल्याला म्हटलं की 1/3 इयर, इथं समजा असं असतं की 1/3 इयर म्हणजे काय, तर 5 करता सेम आलं असतं. ठीक आहे, आणि 1/3 करता काय आलं असतं तर 1 प्लस 1/3 आर अपॉन 100 पॉवर 1. ठीक आहे, म्हणजे हा झाला असं आपलं, हे तर 1/4 करताय, आपलं हे किती झालं असतं 3 इयर्स काय असते 1/3 इयर आलं असतं. अशा पद्धतीने आपण तर कंपाऊंडेड जो इंटरेस्ट आहे तो आपण तर कॅल्क्युलेट तर केला असता. म्हणजे हे पण बघा महत्वाचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये जी आताच नुकतीच जी परीक्षा झाली होती RRB मध्ये, याच्यावरती क्वेश्चन विचारला होता, आणि स्पर्धा परीक्षेमध्ये पण याच्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले जातात. आणि मित्रांनो, आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुम्ही नुसताच आपल्या ITच्या उद्देशाने नाही, तर स्पर्धा परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला बघा. तुम्हाला हा 100% जर गव्हर्नमेंट जॉब जर पाहिजे असेल तर आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाहीच आहे. त्याच्यामुळे आपण त्याची तयारी जी आहे ती आपण इथंच आताची तर करून घेऊया. आणि तुम्ही जर समजा जर सध्या तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला याची जाणीव आहेच की हा टॉपिक तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये 100% उपयुक्त आहे. आणि जर आपल्याला शासकीय नोकरीमध्ये जायचं असेल तर हा टॉपिक आपल्याला करणे अत्यावश्यक आहेच. ह्या आपल्याला 2 मार्क जे आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवून देणार आहे. ठीक आहे, तर बघूया आपण आता हा क्वेश्चन जो आपण मगावर केला होता. काय म्हणते, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. आपण सर्वात अगोदर काय दिला बघूया. प्रिन्सिपल दिलाय पी, पी किती आहे 15,625 रुपये. ठीक आहे, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर दिलाय 8%. ठीक आहे, आणि एन जो आहे टाइम पिरियड तो किती दिला आपल्याला इथं 3 वर्ष. काय विचारतं आपल्याला तर चक्रवाढ व्याज पद्धतीने शोधा म्हणते. ठीक आहे, कंपाऊंड इंटरेस्ट शोधायचं आहे. तर आपण याच्यामध्ये येतं की अमाऊंट म्हणजे राशी जी आहे ते फॉर्म्युला कोणता आहे, पी इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस आर अपॉन 100 चा पॉवर किती आहे, किती वर्षा करताय एन. ठीक आहे, तर प्रिन्सिपल किती झालं आपलं 15,625 इन ब्रॅकेट मध्ये 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आर अपॉन 100 पॉवर 3. ठीक आहे, तर इथं आपल्याला अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करणं अत्यावश्यक आहे मित्रांनो. तर इथं 4 1 4, 4 2 8, आणि खाली किती 4 भाग देऊया 25. ठीक आहे, म्हणजे 1 प्लस इथे किती 4 2 8, खाली इथं 25 पॉवर 3. आता याची आपल्याला बेरीज जी आहे ती येणं आवश्यक आहे. तर बेरीज मध्ये काय करतो आपण, इथं 1 असतो तर 15,625 याची बेरीज किती येते, याची बेरीज येते तर 27/25 पॉवर 3. याच्या बेरजेमध्ये जर तुम्हाला काही इश्यू असेल तुम्हाला कमेंट करा, त्याच्यावर नक्की आपण एखादा व्हिडिओ तर बनवूया. तर इथे किती मिळालं आपल्याला 15,625, आणि मल्टिप्लाय मध्ये किती दिला आहे 27/25 चा पॉवर 3. तर ज्याला आपण 15,625 गुणिला क्यूब आहे, तर आपण त्याला इथं घेऊया 27/25 गुणिला 27/25 गुणिला 27/25. ठीक आहे, तर जनरली जे आहे आपण इथं बघून घ्या बनायचं आहे. तर आपल्याला हे ते मॅन्युअली कॅल्क्युलेशन गुणाकार जाय तो इथं आला पाहिजे. तर आपण या 25 तर 25 आहे तर याला भाग जाऊ शकते, तर भाग देऊ बघू आपण इथं. म्हणजे काय करू 15,625 ला आपण या 25 भाग देऊया किती 25 5 25 सक 150, 25 सक 150 किती इथं 6 आलं. ठीक आहे, चिरतला आपण वर्गचा 2 चा 25 दोन्ही 50, त्याला इथं 2 राहिलं, इथे किती 1 येईल 5, 25 5 125. ठीक आहे, म्हणजे आपलं किती इथं जर याला भागला आपलं तर इथं इथं आपल्याला किती मिळेल 625 मिळेल. पुन्हा या 25 न भागा याला किती किती येईल 25 राहील, आणि पुन्हा 25 याला भागा किती राहते 1. म्हणजे आपलं जे सरळ सरळ उत्तर ते किती 27 गुणिला 27 गुणिला 27 म्हणजे 27 चा क्यूब. ठीक आहे,
आता जनरली मित्रांनो, जर तुमचा क्यूब जर पार्ट असेल तर भरपूरच चांगलं, म्हणजे ज्यांचं समजा क्यूब म्हणजे घनपाठ आहेत तर त्यांना तर काही पास कामच नाही. पण ज्यांच्या समजा घनपाठ नाही त्यांना किमान वर्ग तरी पाठ पाहिजे, वर्ग 30 पर्यंत हे आवश्यक आहेच. आता 27 काय होते, 27चा स्क्वेअर, जो की आपल्याला माहित आहे किती, 27चा स्क्वेअर किती तर म्हटल्यापर्यंत किती ते 729. हा काय झाला 27चा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय त्याला काय करावं इथं जे आहे 77 त्याला करावं घालतं किती 7 9 63 3 4 6 7 14 6 20 4 2 49 49 2 51 किती तर 1808 8 चला 1 4 5 7 2 14 त्यामध्ये 3 8 6 9 1 म्हणजे आपल्याला जी अमाऊंट आहे ती किती मिळणार आहे 19,683 रुपये. 19,683 रुपये ही काय झाली आपली अमाऊंट, म्हणजे आपल्याला मिळणारी पूर्ण अमाऊंट. आणि आपल्याला इथं विचारलं काय 3 वर्षाकरता चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज काढा, म्हणजे आपलं जे कंपाऊंड इंटरेस्ट आहे ते आपलं काय राहते अमाऊंट मधून आपल्याला, म्हणजे त्याला मुद्दल जी आहे ती मायनस करावं लागेल अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, म्हणजे तिथं अमाऊंट किती आपली 19,683. याच्यामुळे आपल्याला काय मायनस करावं लागेल 15,625 हे आपल्याला मायनस करावं लागेल. तर किती होणार इथं, इथला कॅरी आपण इथं झाले 14, इथं झाले 7. ठीक आहे, 14 मधून 5 इथे 9, 7 2 गेले 5, इथे 7 6 0, 9 5 4, इथं 0. म्हणजे आपलं जे कंपाऊंड इंटरेस्ट आहे ते किती आलं इथं 4,059 रुपये हे आपलं झालं या वर्षाकरता इथं कंपाऊंड इंटरेस्ट. तर असा क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारण्याची शक्यता इथं नेहमी इथं असते नाही. तर या पद्धतीने आपण इथं त्याला डिटेलमध्ये सोडवणार त्यामध्ये त्याच्यावरती व्याज तिथं येणार त्यामध्ये. आता हा जर क्वेश्चन जर एक्झाम मध्ये जर समजा आला तर आपल्याला आपली कॅल्क्युलेशन स्पीड जी आहे ती इथं वाढवावी तिथं लागेल त्यामध्ये. आता बघा, जर समजा आपले जे मगास बघितलं आपण की जर समजा आपली वार्षिक जी कॅल्क्युलेशन आहे ही पद्धत जर समजा अॅन्युअली असली आणि हाफ इयरली असली तर कसा फरक पडतो. मग आपण बघितलं होतं की समजा आपण एक्झाम्पल घेऊ आता. लेट अस सी व्हॉट हॅपन टू 100 ओव्हर्स पिरियड ऑफ 1 इयर फॉर इंटरेस्ट इफ द कंपाऊंड रेट अॅन्युअली आणि हाफ इयरली. जर आपण जो चक्रवाढ व्याज आहे हे आपण अॅन्युअली कॅल्क्युलेट केलं, वार्षिक केलं किंवा अर्धवार्षिक केलं तर कोणता फरक पडते. ठीक आहे, आता समजा आपण मुद्दल घेतला आपण 100 रुपये, मुद्दल किती घेतला आपण 100 रुपये, व्याजाचा दर 10% पर ॲनम म्हटलं आपण. तर पहिल्या वर्षाकरता व्याज किती होईल तर पी मल्टिप्लाय एन मल्टिप्लाय आर. तर इथं एन किती 1 आहे, आर 10% आहे 100. आपल्याला व्याज किती मिळेल तर एका वर्षानंतर व्याज जेथे किती मिळेल तर 10 रुपये हे आपला झाला इंटरेस्ट. आणि अमाऊंट किती होईल एका वर्षानंतर आपली 100 + 10 म्हणजे किती 110 रुपये. हे काय झालं आपलं कंपाऊंड इंटरेस्ट आफ्टर 1 इयर. एका वर्षाकरता कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्ट असेच राहतो जर कॅल्क्युलेशन अॅन्युअल असेल तर. जर समजा कॅल्क्युलेशन 6 महिने असले, ठीक आहे, किती असली तर हाफ इयरली. ठीक आहे, तर काय होणार इथं 6 मंथला आपण पहिले वर्षामध्ये केलं 1/2 इयर्स. इथे घेतला आपण पी रेट ऑफ इंटरेस्ट 10% आणि एन म्हणजे इयर जो रेट ऑफ घेतला आपण 1/2. तर किती येणार हे किती येणार 1000 आणि 1 0 कॅन 2 0 म्हणजे किती 10/2 म्हणजे किती होईल तर 5. म्हणजे आपलं 6 महिन्यानंतर जे आहे व्याज किती होईल 5 रुपये होईल. 6 महिन्यानंतर आपलं व्याज किती झालं 5 रुपये. तर 6 महिन्यानंतर जी आपली अमाऊंट होणार ती किती होणार आहे 100 + 5 म्हणजे पुढच्या 6 महिन्याकरता आपल्याला किती प्रिन्सिपल कन्सिडर करावं लागेल 105 घ्यावं लागेल. तर 105 घेतला आपण मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय 1/2 तर पुन्हा आपलं व्याज किती येणार आहे 5.25. म्हणजे पहिल्या 6 महिन्याकरता व्याज 5 रुपये होतं, पुढच्या 6 महिन्याकरता आपलं व्याज किती आलं आहे 5.25 आलं आहे. तर आपलं एकूण जे व्याज आहे ते आपलं एका वर्षानंतर जे आपली अमाऊंट तयार होईल ती किती होणार आहे 110.25 रुपये म्हणजे 110.25 रुपये. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जो फरक पडला तो किती पडला बघा 6 महिने जर समजा आपण काढलं तर आपलं जे आहे एका वर्षाकरता व्याज जर समजा आपण कॅल्क्युलेट केलं की ते 110 येते कंपाऊंडेड अॅन्युअली. आणि जर म्हटलं आपण काय काय म्हटलं तर जर समजा आपण 6 महिन्यात जर कॅल्क्युलेट केलं आपण तर आपलं जे अमाऊंट आहे ते किती ते 110.25 म्हणजे हा झाला आपला इथं अमाऊंट मधला फरक. आणि जो आपला हाफ इयरली आणि इयरली मध्ये इयरली किती आपला कंपाऊंड रेट झाला होता 10 झाला होता. आणि जर आपण हाफ इयरली जर कन्सिडर केला तर आपला कंपाऊंड इंटरेस्ट काय झाला आहे 10.25 हा झाला आहे. म्हणजे हाफ इयरली जर समजा आपण व्याजाची जर गणना जर असेल तर नक्कीच त्याच्यावरती काय येणार आहे जो इंटरेस्ट जो आहे तो इथं जास्त लागणार तर आहे याच्यामध्ये. याच्यापेक्षा जास्त कशामध्ये लागणार आहे जर ते क्वार्टरली असेल तर. त्याच्यामध्ये क्वार्टरली असेल तर काय होणार
इथे जो आहे 1/3 घेतला होता, इथे किती येईल 1/4 येईल. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला पहिल्या 3 महिन्यानंतरच त्याच्या व्याजावर व्याज लागेल. तर ते त्याला कॅल्क्युलेशन कोणती पद्धत म्हणतो आपण, तर क्वार्टरली म्हणतो. ठीक आहे, 1/4 असेल तर 1/4 क्वार्टरमध्ये. आता बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय दिलं बघा इथं, फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ₹1000 ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम फॉर 18 मंथ व्हेन इंटरेस्ट इज कम्प्युटेड हाफ इयरली. ठीक आहे, म्हणजे इथं हाफ इयरली इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहिल्यांदा घेऊ आपण प्रिन्सिपल किती दिला इथं, ₹1000. ठीक आहे, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर किती दिला आहे 10%, आणि एन जो आहे एन किती दिला आहे 18 मंथ. याचा आपण मंथचा आपण इयरमध्ये करूया. 18/12 याला आपण किती म्हणतो, 12 वन जा 12, आणि किती तर किंवा आपण याला सहसा किती किती साइन 3 × 18 साइन 2 12 म्हणजे 3/2 इयर्स. 3/2 इयर्स किंवा याला आपण 1 आणि पुन्हा काय येतं 1/2 इयर्स या पद्धतीने 1.5 इयर असं म्हणतात आपण तर म्हणणार. ठीक आहे, 1.5 इयर किंवा 3/2 इयर्स त्यामध्ये. ठीक आहे, तर आता आपल्याला घ्यायचं इथं आपला फॉर्म्युला अप्लाय करायचं इथं. काय म्हणते की कसं करायचं आहे, कंपाऊंडेड हाफ इयरली. कंपाऊंडेड हाफ इयरली तर आपली जी अमाऊंट आहे ती अमाऊंट करता फॉर्म्युला काय होणार, पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस हाफ इयरली आहे तर इथं 1/2 मल्टिप्लाइड बाय आर अपॉन 100 आणि रेस्ट पॉवर काय होती तर ट्वाइस एन. हा झाला फॉर्म्युला. काय असा, जर इथं व्याजाची गणना कशी आहे हाफ इयरली, जर इथं क्वार्टरली असती तर काय असतं, इथं 1/4 आलं असतं आणि वरती इथं 4n झालं असतं. ठीक आहे, तर आपला काय नाही तर पीची किंमत किती आहे 1000 आहे. इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1/2 इंटू आर, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10% डिवायडेड बाय 100 पॉवर ट्वाइस एन. 2 मल्टिप्लाय एनची किंमत इथं 3/2, तर हा 2 कॅन्सल होईल. तर आपल्याला इथं काय मिळेल 1000 इन ब्रॅकेटमध्ये. आता हा किती येणार, आपण कॅल्क्युलेशन केलं तर 0 कॅन्सल. तर आपल्याला काय मिळेल 1 प्लस 1/20 रेस्ट टू द पॉवर 3. याची जी बेरीज आहे ती बेरीज आपल्याला इथं काय मिळेल 1000 गुणेला इथे किती 21/20 आणि चा काय तर क्यूब. याच्यामध्ये जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल या बेरजेमध्ये तर तशी कमेंट करा, आपण त्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊ त्यामध्ये. तर किती याच्यामध्ये बघा आता किती मिळेल 1000 गुणेला इथे किती आहे 21 गुणेला 21 गुणेला 21 खाली किती 20 गुणेला 20 गुणेला 20 म्हणजे सहसा क्यूब आहे. ठीक आहे, तर 1 0 2 0 3 0 1 2 3 0 कॅन्सल होतील. आपल्याला काय मिळेल 21 गुणेला 21 गुणेला 21. आता म्हणजे 21चा क्यूब आहे. ठीक आहे, क्यूब जर पार्ट असेल तर चांगलंच आहे, नसेल तर आपल्याला किमान स्क्वेअर तरी पार्ट पाहिजे. 21चा स्क्वेअर किती येते 441 मल्टिप्लाय आपण 21 करूया. ठीक आहे, 21चा टेबल जर पार्ट असेल तर खूपच चांगलं. 21 1 21 1 हातचाले 2. ठीक आहे, 21 चूक 84 84 आणि 2 किती होता 86 86 6 चाले 8. 21 चूक पुन्हा 84 84 आणि 8 आपले किती होतात तर 92 म्हणजे जे असतात. ठीक आहे, तर आपल्याला इथं किती होईल इथं बघा इथं काही याच्यामध्ये किती होतं इथे व्याज मध्ये 21 1 21 2 21 चूक इथं 84 आणि 2 86 कॅरी 6 8 21 चूक 84 आणि 8 92 तिथं 9261 रुपये नाही तर याच्या किती आला इथं 9261 9261 आणि भागेला हे आपलं किती उरलं इथं 2 4 आणि 8 म्हणजे किती 8 इथं तर किती येईल 8 येईल. त्याला 8 ने भागूया किती इथं 9261 भागेला 8 किती ते 8 1 8 किती उरला 1 पुन्हा 8 1 8 उरतं 4 6 8 8 8 45 8 5 40 किती उरला 6 8 45 6 इथे उरले आणि इथं 8 8 56 8 7 56 किती उरले पुन्हा इथं 5 0 घेतला आपण आणि 8 8 सकम 48 पुन्हा किती उरतील तर 2 उरतील आणि 8 2 16 म्हणजे अप्रॉक्सिमेटली जे आपलं उत्तर जे आहे ते किती येईल 1157.62 पैसे. ठीक आहे, हे काय झालं आपलं पूर्ण अमाऊंट.
ठीक आहे. काय झालं आपली पूर्ण अमाऊंट ए झाला. तर कंपाऊंड इंटरेस्ट हा काय राहतो, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तर किती 1157.62 मायनस अमाऊंट किती होती आपली 1000. तर आपलं उत्तर येणार 157.62 रुपये. हा काय झाला आपला चक्रवाढ व्याज. म्हणजे आपलं 18 महिन्याकरता व्याज जे आहे ते किती होणार येतं, आपलं जे व्याज आहे ते होणार येतं 157.62 रुपीज. हे आपलं काय होणार चक्रवाढ व्याज. त्याच्यामध्ये समोरचा क्वेश्चन बघूया आपण त्यामध्ये, की जर फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट 20,000 मध्ये 15% रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि 2 आणि हाफ वर्षाकरता, 2 आणि 1/3 इयर करता, 2 and 1/3 इयर. त्याच्याकरता जे आपण पहिल्यांदा अमाऊंट जी आहे ते आपण काढून घेऊया. तर मी आता नेहमी ते गोष्टी येत नाही. पी ची किंमत आहे ना, तर पी किती आहे 20,000 आहे, आर किती आहे 15 आहे आणि एन किती आहे तर 2 and 1/3 इयर आहे. ठीक आहे. तर आपण काय करू तर पी पहिल्या वर्षाकरता आपलं जे 2 वर्षाकरता व्याज काही 1 प्लस आर अपॉन 100. तर पॉवर जे आहे इथे किती 2. हे झालं कशाकरता 2 वर्षाकरिता आपल्या इथं अमाऊंट जी आहे ती मल्टिप्लाइड बाय, आता हे हाफ 1/3 इयर आहे. ठीक आहे. याच्याकरता काही 1 प्लस इथं 1/3 आर अपॉन 100 आणि पॉवर किती 1. ठीक आहे. तर हे झालं किती वर्षाकरता 2 वर्षाकरिता अमाऊंट आणि हे किती झालं इथं पुन्हा आपलं किती 1/3 वर्षाकरता. ठीक आहे. याला आपण कॅल्क्युलेट करूया. किती आहे 20,000. ठीक आहे. आतमध्ये तर काही 1 प्लस आर किती आहे 15 अपॉन 100 चा पॉवर 2 इन ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन 3 इंटू आर किती आहे 15 अपॉन 100 पॉवर 1. इथं काही बघायचं नाही. किती इथं 20,000. किती येईल हे इथं 5चा डिवाइड करू शकतो आपण, 5 × 15 आणि खाली 20 इथं. ठीक आहे. म्हणजे काय आलं 1 प्लस 3 अपॉन 20 रेस्ट टू पॉवर 2. इथे काय येणार 3 × 1 3 3 15 म्हणजे काय येईल 1 प्लस 5 आणि पुन्हा 5 ला भागलं समजा किती 20 येईल. तर म्हणजे वरती आपल्याला काय मिळेल 1 अपॉन 20. ठीक आहे. तर हे किती होणार आहे 20,000 गुणिला हा किती येईल 20 × 20 आणि 3 23 म्हणजे किती आलं 23/20 आणि याचा पॉवर किती 2 मल्टिप्लाय हा किती येईल किती 21/20 हे इथं येणार. तर आपण याचं जर समजा कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला किती मिळेल 20,000 गुणिला 23/20 गुणिला 23/20 मल्टिप्लाय मध्ये किती आले तर 21/20. तर सरळ सरळ 1 2 3 1 2 3 ही 0 कॅन्सल. आपल्याला काय मिळते वरती इथं 20 गुणिला 23 गुणिला 23 गुणिला 21 खाली किती येतं 2 × 4 4 2 8 हा गुणाकार इथे मिळेल. तर आपण इथं गुणाकार करून घेऊया अगोदर 20 आणि 8. तर हा गुणाकार करून घेऊया आपण 529 गुणिला 420. ठीक आहे. 0 मल्टिप्लाय केल्यानंतर पूर्ण उत्तर किती येते 0 येते खाली क्रॉस 9 92 1808 चला 1 4 1 5 पुन्हा 2 10 पुन्हा इथं 2 क्रॉस 4 9 मल्टिप्लाय केल्यानंतर 4 9 36 6 चाले 3 तर 4 2 8 3 11 1100 चला 1 4 5 20 21. ठीक आहे. 0 8 5 6 1100 1 चला 1 0 1 किती होतं इथं 2 इकडे 2 2 म्हणजे आपलं किती इथं 22 21 80 भागायला किती 8 म्हणजे बरोबर आहे का 0. ठीक आहे. तरी काय झालं 8. आता बघा काय करायचं हा भागाकार करून घ्या. किती लिहितं 22 21 80 भागिला 8 म्हणजे की 2,22,180 भागिला 8 किती 8 2 16 किती उरले तर 4. पुन्हा आपल्याला इथं किती मिळतं वरून घेतला 2चा 8 पंच 40 पुन्हा 2 उरले 1 8 2 16 पुन्हा 5 उरले घेतला आपण 8चं 8 7 56 पुन्हा किती उरतील 2 उरतील पुन्हा इथे 0 8 2 16 पुन्हा किती उरतील तर 4 उरतील इथं 8 पंच काय होतील 40 म्हणजे आपल्याला जे आहे ते एकूण जे ते किती मिळेल 25,272.5 हे झाले आपले काय पूर्ण अमाऊंट हे झाल्यानंतर आपला जो कंपाऊंड इंटरेस्ट आहे तो काय होणार आहे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तर अमाऊंट किती आहे
25,272.5 मायनस प्रिन्सिपल जो किती होती 20,000 रुपये होती. म्हणजे आपली जी कंपाऊंड इंटरेस्ट तो किती राहणार आहे 5,272.5 हा झाला आपला कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 and 1/3 इयर. एवढ्या वर्षाकरता हे झाल्याचं कंपाऊंड इंटरेस्ट त्याला म्हणतो आपण चक्रवाढ व्याज त्याच्यामध्ये. ठीक. इथे जो आपला भागाकार जो आहे हा इथे थोडाफार आणखी पण इथं मिस्टेक बघा किती इथं हा भागाकार जो हा इथे 27,772 जो आहे एवढा यायला पाहिजे तर 0.5. ठीक आहे या पद्धतीनं यायला पाहिजे त्यामध्ये. तर तो आपला इंटरेस्ट जो आहे हा इथं किती होणार आपल्यामध्ये आता म्हटलं समजा आपण इथं तर किती येईल तो इथे 27,772 हा भागा किती पाहिजे 27,772 मधून जर समजा आपण किती मायनस केलं आपण 20,000 मायनस केलं आपण तर किती येते 7,772.50 म्हणजे एवढा जो आहे आपला इथं कंपाऊंड इंटरेस्ट त्यामध्ये आपल्याला पे तिथं करावं लागेल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण काय म्हणते बघा ॲट व्हॉट rate per annum 640 amount to be 774.40 into years interest being compounded annually. म्हणजे आता आपण पहिल्यांदा की चक्रवाढ व्याज जे आहे की ॲट व्हॉट रेट ॲनम विल बी 640 अमाऊंट टू म्हणजे प्रिन्सिपल जे आहे ही किती दिलं इथं 640 ही किती झाली पाहिजे अमाऊंट किती झाली पाहिजे आपली अमाऊंट इथं 774.40 एवढी झाली पाहिजे आणि किती वर्षामध्ये आणि किती दिलेला आहे 2 वर्ष आणि रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे म्हणजे आर जो आहे हा इथं कॅल्क्युलेट करायचा आहे किती तर आपला बेसिक फॉर्म्युला काय अमाऊंट इक्वल टू पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 टू द पॉवर एन. ठीक आहे तर हा फॉर्म्युला अप्लाय करून आपण इथं याला इथं सोडवण्याचा प्रयत्न इथं आपण इथं करू त्याच्यामध्ये. तर सर्वात अगोदर जे आहे ते आपण इथं ह्याच्या किमती ठेवूया. ठीक आहे तर याच्यामध्ये आपण जर समजा बघितलं समजा आपण याला तर किती होऊ शकते हा 11 कॅन्सल होऊ शकते आपण कॅन्सल करून काय मिळणार इथं इथे आपण आता फाइंड आउट करू व्हॅल्यू तर यातला पॉईंट काढून घेऊ अगोदर किती 7,740 सॉरी 44 भागेला किती इथं 6,400 बरोबर किती येते 1 प्लस आर अपॉन 100चा पॉवर 2 जे त्याला जे आहे आपण त्याला डिवाइड करून घ्या जवळपास याला 8ने भागून घ्या आपण याला पण याला पण तर की वरती किती इथं 8ने जर भागायचं समजा आपण ठीक आहे त्याला तर किती इथं 8 8 किती उरले 5 उरले 8 सेकंड 8 सेकंड 48 पुन्हा किती 6 उरले 8 8 64 खाली किती 8 भागला 8 8 64 0 0 पुन्हा इज इक्वल टू सेम राहील पुन्हा याला आपण 8 भागा 8 1 8 8 2 16 8 1 8 पुन्हा इथं 8 भागा 100 किती तिथं 1 प्लस आर अपॉन 100चा पॉवर 2 तर हा 121 आणि खाली काही 100 121 हा आणि 100 हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 11चा आणि 10चा स्क्वेअर आहे ते 1 प्लस आर अपॉन 100 पॉवर 2 तर स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होतील 11 अपॉन 10 बरोबर किती असतील 1 अधिक आर भागेला 100 म्हणजेच आर भागेला 100 हा काय होणार आहे 11/10 मायनस 1 होईल म्हणजे किती येईल हा 11/10 मायनस 1 म्हणजे किती 10 किती येईल तर 1/10 1 भागेला 10 होणार म्हणजेच आर इज इक्वल टू काय होईल 1/10 मल्टिप्लाइड बाय हा 100 इकडे भागाकार इकडे काय येणार गुणाकारात जाण किती येईल किती 10% म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे हा किती होणार तर 10% हा आपला इथं व्याजाचा दर तिथं होणार इथं आहे याच्यामध्ये. ठीक आहे बघू आपण त्या समोरचा क्वेश्चन काय म्हणते इन हाऊ मच टाइम विल द सम ऑफ 600 अमाउंट विल बी दिस वन ॲट द रेट ऑफ 5% इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट. ठीक आहे म्हणजे आपल्याला इथं पी दिलेला आहे किती आहे 1600 रुपये पुन्हा अमाऊंट दिलेली आहे अमाऊंट किती आहे 1852.20 रुपये आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आर ते किती आहे 5%. तर काय म्हणते काय काढा म्हणतं
अॅन्युअल कंपाऊंड इंटरेस्ट हाऊ मच टाइम, म्हणजे एन इज इक्वल टू, एन विचारला किती लागेल. ठीक आहे, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आपल्याला, अमाऊंट इज इक्वल टू पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 रेस्ट टू द पॉवर एन. तर अमाऊंट किती आहे, 1852.20 मल्टिप्लाय पी किती आहे 1600 इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100चा पॉवर एन. ठीक आहे, याला आपण थोडंसं रिड्यूस करून घ्या, 1600ला इकडे घेऊया, किती येईल तर 1852.20 भागेला किती आहे 1600 बरोबर इथे किती येईल 5 1 5 5 20 100 म्हणजे 1/20 1 प्लस 1/20 पॉवर एन. तर इथला पॉईंट काढून टाका, किती येईल तर 1852 खाली किती येईल तर 10 आणखी वाढून द्यायचं, पॉईंट काढून टाकला वरचा, इथे किती येते 21/20 आणि याचा पॉवर किती एन. ठीक आहे, तर आता आपल्याला इथं डिड्यूस करावं लागेल ते इक्वेशन त्यामध्ये. ठीक आहे, एखादा जो असणार त्यामध्ये जास्त ना, आता इथे जर आपल्याला कशाला भाग जात असेल तर आपण त्याचा भाग देऊन देऊया. बघा इथं वरच्याला 2 भाग देऊ आणि खाली पण 2 भाग जाईल, किती 2 9 18 2 2 4 पुन्हा 2 1 12 2 1 2 आणि खाली किती येईल तर 16,000ला जर आपण 2 भाग घेतले ते 8,000. ठीक आहे, बरोबर किती 21/20चा एन. ठीक आहे, आता इथं 21/20 आहे, इथं याच फॉर्ममध्ये इथं याला काउंट करून घेऊया. हा कदाचित 21चा क्यूब असू शकतो. बघा आपण 21चा स्क्वेअर किती आहे 441 गुणिला 21 केलं 21 1 21 0 40 2 21 चूक 84 2 86 7 4 8 21 1 84 म्हणून 8 92 सॉरी झालं बरोबर आहे. हा किती आहे 21चा क्यूब आहे आणि खालचा हा ऑलरेडी 20चा क्यूब आहेच. ठीक आहे, बरोबर किती 21/20 पॉवर एन. म्हणजे याचा अर्थ इथचा पॉवर म्हणजे काय आपल्याला लेफ्ट हँड साईडला काय मिळेल 21/20चा क्यूब बरोबर इकडे काय 21/20चा पॉवर एन. याचा अर्थ एन आणि एन इज इक्वल टू किती येणार आहे 3. म्हणजे आपल्याला जे वर्ष आहे ते किती लागणार तर 3 वर्ष आपल्याला वेळ लागणार आहे. त्यामध्ये त्याची रक्कम 1600ची रक्कम झाला 1852.20 रुपये होण्याकरता एवढा वेळ तिथं लागेल. त्यामध्ये बघा नेक्स्ट क्वेश्चन आता मध्ये काय म्हणते, फाइंड द प्रिन्सिपल दॅट विल बी यील्ड कंपाऊंड इंटरेस्ट 1632 इन 2 years ॲट द रेट ऑफ 4%. ठीक आहे, आता याच्यामध्ये जे आहे काय म्हणते प्रिन्सिपल शोधायचं आपल्या इथं, म्हणजे मुद्दल जे आहे शोधायची आहे आणि आपल्याला काय दिलं आहे इंटरेस्ट दिला आहे किती 1632 आणि 2 वर्षामध्ये. म्हणजे आपल्याला काय दिलं इथं कंपाऊंड इंटरेस्ट दिला आहे किती 1632 आणि एन दिला आहे किती 2 वर्ष आणि आर दिला आहे त्यामध्ये किती टक्के तर 4%. आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं फाइंड द प्रिन्सिपल, आपल्याला प्रिन्सिपल जो आहे हा त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, जेव्हा बघ तर अमाऊंट फॉर्म्युला काय पी इन ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर अपॉन 100 पॉवर एन मायनस कंपाऊंड इंटरेस्ट किती आला इथं 1632 हा आपला इंटरेस्ट आहे. ठीक आहे, तर सध्या आपल्याला इथं पी माहिती नाही आहे तर पीला आपण तसंच ठेवूया. आतमध्ये 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती इथं 4% अपॉन 100 पॉवर किती आहे 2 मायनस किती 1632. तर पी इन ब्रॅकेटमध्ये किती येईल हा 104 भागेला 100 पॉवर 2 मायनस 1632. तर किती येईल हे इकडे आपला प्रिन्सिपल इथे किती होणार पी इन ब्रॅकेटमध्ये 104 भागेला 100 गुणिला 104 भागेला 100 मायनस 1632. ठीक आहे, आता हा जर समजा आपण किंवा याला आपण बघू शकतो. ठीक आहे, पी इन ब्रॅकेटमध्ये किती येईल हा 4 भागायला किती येईल 26 भागेला 25 गुणिला 26 भागेला 25. ठीक आहे, इथे किती घेणार 1632 आपण इथं मायनस केल्यानंतर. ठीक आहे, आता हा जो भागाकार आहे हा भागाकार जर आपण केला पूर्ण तर आपल्याला हा भागाकार जो आहे तो किती येणार त्यामध्ये तो भागाकार कॅल्क्युलेट जर केल्यानंतर आपल्याला मिळेल तिथं हा जो गुणाकार हा मिळेल 1.0816 मायनस 1632. आता याच्यावरून आपल्याला जे आहे याचा फरक जो आहे तो इथं काढावा लागेल. तर आपण काय करणार आहे त्यामध्ये किती पी आहे तर आपण या पीला त्या साईडला घेऊन घेऊया आणि याला इकडे घेऊन येऊया म्हणजे आपल्याला काय मिळेल
1.0816p हा राईट साईडचा आहे. ठीक आहे, आपण काय केलं, याला त्या आपण तिकडे ह्यासाठी घेऊन गेलो म्हणजे किती मायनस हा पी मध्ये होणार. आणि जेव्हा आपण याला जर आपण लिफ्ट आणलं काय म्हणते 1632. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळेल इथं 0.0816p इज इक्वल टू किती मिळेल 1632. याचा अर्थ p इज इक्वल टू किती इथं 1632 डिवायडेड बाय 0.0816. तर हा जे आहे हे आपलं आन्सर जे आहे याला समजा आपण पॉईंट काढून टाकू इथं पाहिल्यानंतर. तर पॉईंट काढल्यानंतर बघा इथं काय होणार 1632 1 2 3 4 आणि खाली किती इथं 816. ठीक आहे, जेव्हा आपण समजा इथं करणार समजा हा गुणाकार जो करणार आपण तो, ठीक आहे, तेव्हा आपल्याला किती मिळेल त्यामध्ये. तर आपलं जे उत्तर जे आहे ते उत्तर बघा इथं याचा सरळ 816 32 हे दोन मिळाले त्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे आपले किती इथं 20 आणि याच्यावरती जे आहेत आपले इथं तिथं 0 तिथं लागणार त्यामध्ये किती 1 2 3. म्हणजे आपलं जे उत्तर जे आहे ते आपलं इथं किती उत्तर पाहिजे तर 20,000 हे आपलं उत्तर इथं असायला पाहिजे. प्रिन्सिपल जे आहे किती असलं पाहिजे 20,000 रुपये ह्याचं मुद्दल जे आहे ते इथं असलं पाहिजे त्यामध्ये. बघू आपण इथं नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा जर आपल्याला काय दिलं असेल डिफरन्स दिला असेल सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यामधला आपल्याला फरक दिला असेल तेव्हा आपण कशाबद्दल बघा. ठीक आहे, म्हणजे बघा प्रिन्सिपल दिलेला आहे आणि वर्ष दिलेला आहे आणि आर द रेट ऑफ इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट दिलेला आहे. तर त्या 2 वर्षामध्ये त्याच्यामधला जो आहे डिफरन्स जो आहे सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मला तो किती असेल तर फॉर्म्युला कोणता आहे पी इन ब्रॅकेटमध्ये आर अपॉन 100चा स्क्वेअर. जसं की समजा फॉर एक्झाम्पल इथं डिफरन्स बिटवीन फाईंड करा म्हणते सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टला. ठीक आहे, आणि किती रुपये दिलेले पी किती आहे 8,000 रुपये. ठीक आहे, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आर इज इक्वल टू 10% आहे आणि एन इज इक्वल टू किती आहे 2 आहे. तर सरळ सरळ जो आहे कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स फॉर्म्युला कोणता पी इन ब्रॅकेटमध्ये आर अपॉन 100 किती वर्षाकरता 2 वर्षाकरता. तर काय प्रिन्सिपल किती आहे 8,000 रुपये. आर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तर 10% आहे भागेला किती 100 पॉवर 2 0 कॅन्सल म्हणजे काय आलं 8,000 गुणिला 1 अपॉन 10चा स्क्वेअर म्हणजे किती होते 8,000 गुणिला 1/100. तर 0 कॅन्सल म्हणजे त्याला आपलं 80 रुपये हा आपला काय याच्यातला डिफरन्स त्याच्यामध्ये येईल त्यामध्ये. सेकंड क्वेश्चन बघा हा फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. तो त्याचा क्वेश्चन असेल तर किती म्हणते इथं इंटरेस्ट ऑन प्रिन्सिपल किती आहे 2400 2 इयर एन इज इक्वल टू 2 आणि रेट किती आहे 5%. फॉर्म्युला काय असेल आपला डिफरन्स काय राहते कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू काय येणार पी इन ब्रॅकेटमध्ये आर अपॉन 100चा स्क्वेअर. तर पी किती आहे 2400 आर किती आहे 5 भागेला किती 100चा स्क्वेअर. तर किती मिळेल आपल्या इथं 2400 इथे किती 100 याचा स्क्वेअर म्हणजे किती ते 2400 गुणिला 1/20 मल्टिप्लाय 1/20 0 कॅन्सल म्हणजे किती आलं 2400 आणि किती तिथं मल्टिप्लाय 2 किती 4 म्हणजे किती तिथं 424. ठीक आहे याच्यामध्ये बरोबर आहे इथं ठीक आहे 5% किती तिथं डिफरन्स 6 मध्ये येईल इथं. ठीक आहे काही याच्यामध्ये 5 5 25 20 25 ना ठीक आहे किती आपली इथं 6 डिफरन्स याच्यामध्ये. ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सेम पुन्हा इथं किती आहे पी 6400 रेट ऑफ इंटरेस्ट 6 1/4 म्हणजे किती होते हा 6 × 24 25 म्हणजे 25 भागेला 4. ठीक आहे आणि एन हे 2च दिलं. ठीक आहे म्हणजे तर जे कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट हा जो फरक आहे फरक किती येणार आहे पी इन ब्रॅकेटमध्ये आर अपॉन 100चा स्क्वेअर. तर किती पी किती आहे 6400 आहे गुणिला आर किती दिला इथं रेट ऑफ इंटरेस्ट 24 25 भागेला 4 भागेला 100. ठीक आहे किती इथं पॉवर किती 2 तर किती इथं
6400 मल्टिप्लाइड बाय 25 4 गुणिला 100. ठीक आहे, 25 पंचोक 100 म्हणजे 2. तर किती येतं 6400 गुणिला खाली किती येईल 1/16 स्क्वेअर किती होते इथं तर 64 मल्टिप्लाय 1/16 मल्टिप्लाय 1/16 तर 16 1 16 64 इथं 2 ठीक आहे आणि पुन्हा किती 400 किती 1/16 तर किती 4 1 4 4 चूक 16 म्हणजे त्याला 100/4 तर किती 25 चूक 100 म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते किती याला पैशामध्ये 25 हा त्यातला फरक तर या आडीचा पैशामध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण इथं भरपूर इथं सराव इथं घेतलेला आहे. तुम्ही याचा नक्की सराव करा. एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. ITI मध्ये पण आहे आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये पण आहे. महत्त्वाचा टॉपिक आहे. तुम्ही याला रिवाईज करा आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करा. आपण थांबूया. थँक्यू.